मित्रांनो, मार्केटमध्ये आज एक शार्प फॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि पिन पॉईंट ह्या लेवल मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेले होत्या. पिन पॉईंट याच रेजिस्टन्स पासून आज मार्केट पडलेलं आपल्याला जे ते पाहायला मिळते. एका शार्प फॉल नंतर आज असा प्रश्न येतोय की उद्या देखील मार्केट पडणार का, की इथे रिव्हर्सल जे ते पॉसिबल आहे. सध्या मार्केटला प्रिडिक्ट करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत लेवल आणि त्याच्याबद्दल आपण आपल्या व्हिडिओमध्ये जे ते डीपमध्ये डिस्कस करत असतो. जर का ब्रेकडाऊन आला उद्या तर कुठल्या लेवलपासून ब्रेकडाऊन येऊ शकतो आणि कुठल्या लेवलपासून रिव्हर्सल उद्या मार्केटमध्ये पॉसिबल आहे याच्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपलं डिस्कशन जे आहे ते कंटिन्यू करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नो ट्रेड झोन्स उद्याच्या दिवसासाठी काय असतील, कारण की सध्या आपल्याला पाहायला मिळते की मार्केट थोडं जास्त साईडवेज पाहायला मिळतं आणि ह्या नो ट्रेड झोनमध्ये एंटर केल्यानंतर अजून जास्त साईडवेज ते राहू शकतं. कारण की नो ट्रेड झोन हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो. एकतर इथं जाऊन मार्केट जास्त व्होलेटाईल होतं किंवा जे आहे ते कम्प्लिटली साईडवेज राहतं आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाऊ शकतात. त्याच्यामुळे याला आपण स्ट्रिक्टली जे ते फॉलो करत असतो. या नो ट्रेड झोनला सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम. मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील असाच प्रयत्न असणार आहे. चला सुरुवात करूया इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत आणि उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्याअगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं. त्याच्याबद्दल एकदा जे इथे डिस्कशन करूयात. सर्वप्रथमतः बोलूयात आपण इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट बद्दल, ज्या की मी मार्केट ओपनिंगच्या अगोदर तुमच्यासोबत डेली बेसिसवरती शेअर करत असतो. तर ह्या लेवल मी मार्केट ओपनिंगच्या अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या. आपल्या फ्रीच्या टेलिग्राम चॅनलला एकदम बॉटमलाच असताना अग्रेसिव्ह टाइम फ्रेम होती, सीचा ट्रेड सुद्धा दिलेला होता. एक चांगला प्रॉफिट आलेला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर अजून एक चांगला मूव्ह आलेला पाहायला मिळतो. थोडासा एक बाउन्स बॅक आला, डबल टॉपचं फॉर्मेशन, परत एक चांगला डाऊन ट्रेंड आणि एंड ऑफ द डे देखील ह्याच लेवलपासून एक चांगला मूव्ह आलेला पाहायला मिळतोय. याचाच अर्थ इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आज आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. जर का काल ज्या मॅजिकल लेवल शेअर केलं ते तुमच्यासोबत त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर 24,270च्या खाली आपण डिस्कस केलेलं होतं की निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. पिन पॉईंट ह्याच रेजिस्टन्स पासून निफ्टी पडलेली पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता ह्या राऊंड ऑफ कुठल्याही लेवल नाहीयेत, ऑड फिगर्स आहेत, तरी देखील किती चांगल्या पद्धतीने या सपोर्ट रेजिस्टन्सला निफ्टी जे आहे ते रिस्पेक्ट करत आहे आणि एंड ऑफ द डे देखील इथूनच एक शार्प फॉल आलेला पाहायला मिळतोय. आणि याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत असतो की ह्या सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा कधी टेक्निकल अनालिसिसचा सेटअप बनेल त्याला कॅच करणं जे ते आपल्याला सोपं होऊन जातं. आता बँक निफ्टीने या लेवलला टच केलं, परंतु आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करत असतो कॅन्डल क्लोजिंग बद्दल. ती आलेली नव्हती. कॅन्डल क्लोजिंग नंतर आपल्याला इथून एक चांगला फॉल जो तो बँक निफ्टीवरती सुद्धा पाहायला मिळतोय आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी जास्त पडली नाही जितकी निफ्टी पडली, थोडीशी साईडवेज जी आहे ती गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. तर एकंदरीत आपण जे काही लेवल्स डिस्कस केलेले होते त्याच्यावरती एक चांगले मूव्ह आलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आता थोडंसं उद्याच्या दिवसाचं काय टेक्निकल अनालिसिस असणार आहे याच्याबद्दल डिस्कस करूयात. ते जास्त चालत नाहीये, तुम्हाला देखील माहिती आहे सध्या न्यूजमुळे, तरी देखील त्याला डिस्कस करूयात. बाकी बँक निफ्टी बद्दल इथे पाहू शकता तुम्ही, बँक निफ्टी पडलेली पाहायला मिळत नाहीये. निफ्टी जी आहे ती प्राइस हळूहळू खाली येतानाच आपल्याला पाहायला मिळते. बँक निफ्टी आपल्याला एक अर्ली इंडिकेशन देत असते निफ्टीवरती पुढे जाऊन काय मूव्ह येत असतो त्याच्याबद्दल. आता बँक निफ्टीने त्याच्या पोझिशनला अजून होल्ड केलेला आहे, याचा अर्थ आहे की बँक निफ्टी रिव्हर्सलला सुद्धा जाऊ शकते आणि निफ्टी सुद्धा उद्या ट्रॅप करू शकते. इथं आपल्याला एक गॅप जो आहे तो मार्केटमध्ये पाहायला मिळतोय, जवळपास 100.6 गॅप आहे. तर ही जी डेली टाइम फ्रेमची कॅन्डल आहे याचा हाय आपल्याला अशा पद्धतीने मार्क करायचा आहे आणि इथल्या ह्या रिएक्शनचा वेट करायचा आहे. 100 पॉईंट मार्केट पडल्यानंतर इथून एक रिव्हर्सल पॉसिबल आहे. जर बँक निफ्टीने ह्या पोझिशनला होल्ड करून ठेवलं, ब्रेकडाऊन नाही दिला, तर खूप जास्त चान्सेस बनतात मार्केट इथून रिव्हर्सलला जाण्याचे. आता मार्केटला प्रिडिक्ट करणे एक वेगळी गोष्ट आहे. प्रिडिक्शनच्या बेसिसवरती आपण ट्रेड करू शकत नाही. लेवल महत्त्वाचे असतात, त्याच्यामुळे जास्त प्रिडिक्शनवरती न डिस्कस करता लेवल्स बद्दल आपण बोलूयात व्हिडिओमध्ये पुढे जाऊन. मित्रांनो, तुमचा उद्याच्या दिवसाचा काय व्ह्यू आहे ना, कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला तुमचं अनालिसिस सुद्धा करायला शिकावं लागणार आहे, कारण की फक्त रँडम टिप्स किंवा युट्यूब चॅनल्स आणि जे टेलिग्राम चॅनल्स आहेत त्याला स्क्रोल करून कोणीही सक्सेसफुल ट्रेडर बनत नाही. त्यासाठी स्वतःला शिकावं लागतं. थोडंसं स्वतःचं देखील अनालिसिस करा. काही दिवस ते चुकेल देखील, परंतु हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत राहील. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं जे खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस करा. तुमचा काय उद्याचा व्ह्यू आहे कमेंट करून नक्की सांगा. आता ज्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करतो व्हिडिओमध्ये त्या राऊंड अप लेवल नाहीत, त्याच्यामुळे लक्षात राहत नाहीत. त्यामुळे सर्व लेवल चार्टवरती असणं खूप गरजेचं आहे. लेवल 4 जे आहे दोन्ही इंडेक्स सोबतची दोन्ही साईडची, ह्या देखील इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात, त्यामुळे देखील त्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही रेजिस्टन्सला आपण ब्रेकआउट तेव्हाच समजू जेव्हा अशी एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल आणि पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्याच वेळेला हा ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो.
आता उद्या मार्केट गॅप अप ओपन होत आहेत किंवा गॅप डाऊन ओपन होत आहेत, जोपर्यंत या लेवलच्या मध्ये ट्रेड करतं याच लेवल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहेत. फक्त ओव्हरनाईट पोझिशन सध्या कॅरी फॉरवर्ड करणं टाळा, कारण की ते खूप जास्त रिस्की आहे. सर्वात महत्त्वाचं राहणार आहे नो ट्रेड झोन, जो की असणार आहे 24,150 ते 24,210चा. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये, कारण की इथे जाऊन मार्केट जे ते साईडवेज राहू शकतं. बाकी ह्या पर्पल कलरच्या ट्रेंड लाईन जे ते मागच्या 4 व्हिडिओपासून तुम्ही पाहत असाल, अशा स्लोपिंग डायरेक्शनमध्ये जे ते थोडंसं निगेटिव्ह ट्रेंडमध्ये मार्केट जाताना पाहायला मिळतंय. परंतु याला ब्रेकआउट आलेलं नाहीये, त्याच्यामुळे शार्प फॉल आलेलं मार्केटमध्ये पाहायला मिळत नाहीये. इथे एक सपोर्ट घेऊन परत एक बाउन्स बॅक सुद्धा येऊ शकतो, कारण की अशा पद्धतीचे आपल्याला मूव्ह ऑलरेडी पाहायला मिळालेले आहेत. आणि याला ब्रेकडाऊन येत नाही किंवा याला वरच्या साईडला ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत फास्ट मूव्ह एक्सपेक्टेड नाहीये. 24,210च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते उद्याच्या दिवशी. आणि 24,292, 24,342, 24,472 आणि 24,561 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. इन केस समजा वरच्या साईडला नाही गेलं, मार्केट खाली आलं, तरी देखील बॅकअप म्हणून दोन्ही साईडच्या लेवल आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करत असतो. कारण की उद्या जर का आपल्याकडे एकाच साईडच्या लेवल असतील आणि अपोजिट डायरेक्शनला मार्केट गेलं, तर मग आपण बायसमध्ये येऊन उद्याचं अनालिसिस करणार आहे आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित चालणार नाहीये. त्याच्यामुळे मार्केट सुरू नसताना थंड डोक्याने जे काही आपण अनालिसिस करतो ते थोडं जास्त रिलायबल असतं लाईव्ह मार्केटमध्ये केलेल्या अनालिसिसपेक्षा, असा माझा व्ह्यू आहे. त्याच्यामुळे दोन्ही साईडचे लेवल मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये जे ते शेअर करत असतो. आता इथं 24,150च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 24,080, 23,995, 23,891 आणि 23,765 आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील निफ्टीसाठीच्या. आता बँक निफ्टीवरती जरी भले आपण ट्रेड करत नसलो, प्रीमियम हाय असल्यामुळे, तरी देखील लेवल चार्टवरती असणं तुमच्या गरजेचं आहे. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्ट असलेले स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा चांगल्या वेटेज सोबत लिस्ट आहेत आणि त्याच्यामुळं बँक निफ्टी आपल्याला एक अर्ली इंडिकेशन देत असते निफ्टीवरती पुढे जाऊन काय मूव्ह येऊ शकतो याच्याबद्दल. त्यामुळे ह्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. 57,215 ते 57,370 बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन राहणार आहे. सेम पर्पल कलरमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स सुद्धा मार्क केलेला आहे. एका स्लोपिंग डाऊनसाईडच्या डायरेक्शनमध्ये जे ते खालच्या साईडला मार्केट हळूहळू चाललेलं आपल्याला पाहायला मिळते. 57,370च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,487, 57,596, 57,715 आणि 57,835 आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,215च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,098, 56,960, 56,818 आणि 56,656 इथे आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत. उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत अशा पद्धतीचा स्ट्रक्चर्ड अनालिसिस प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे देखील लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.